पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक चालू या विषयात 149 पर्यंतच्या ओव्या झाल्या होत्या। नदीचा दृष्टांत देऊन नदी जशी उगमातून निघत पुढे पुढे वाहत असताना तिच्या ठिकाणी अडथळे बरेच असतात आणि त्याच नदीमध्ये कुणी जलचर पकडणारे जे असतात ते जाळं टाकतात आणि त्या नदीतलं जलचराला म्हणजेच माशाला पकडतात। तसं दाखवलं ही नदी आहे आणि ती नदी वाहत असताना काम क्रोधाधिक त्या ठिकाणी सगळे जमा झालेले हे जे आहेत ते सगळे त्याच्या ठिकाणी अडचण करणारे आहेत आणि मग त्याच्यापुढं ह्या जो काही जाळे टाकून उभा असतो तो काय करतो तर जाळे टाकून त्या माशाला पकडतो। मग इथं काय होतं तर त्रिगुणरूपी जाळ आहे, हे तिन्ही गुणामध्ये गुंतवलं जातं आणि तो जीवरूपी मासा यात बद्ध होतो। आता हीच नदी जर कोरडी पडली, आवर्षण पडलं आणि कोरडी पडली तर त्या ठिकाणी काहीच राहत नाही, कारण विकारही नाहीत आणि या जीवाचा जीवपणा राहिला नाही आणि पकडणाराही राहिला नाही, त्रिगुणच राहिले नाहीत, माया संपली, म्हणजे सगळं चिन्मयत्रयक राहिलं, सगळं परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी राहतं। असा दृष्टांत मागच्या सगळ्या याच्यामध्ये दिला। तेव्हा एकाकी पुरे सभाय तेथे जळ भरे, तेथे त्रिगुण जाळेसी खरे विधी निषेध पारधी। आता मागं आपण पाहिलं होतं की हे जे काही त्रिगुण आहेत हे पारधीत, म्हणजे जे काही असं पकडून पारध करतात, शिकार करतात, त्याला पारधी म्हटलं जातं। हे कोण आहेत? हे त्रिगुण आहेत। त्रिगुण हे मनुष्याला सोडत नाहीत, कारण माया हीच त्रिगुणात्मिक आहे। मग कोणत्या ना कोणत्या रजतम तर चांगल्याच प्रकारे बद्ध करतो। रजाच्या ठिकाणी नुसती आशा नाही तर तृष्णा आहे आणि ते तृष्णा बंधनास कारण आहे। तमगुणाच्या ठिकाणी मूढता आहे आणि ती बंधनास कारण आहे। मग सत्वगुण काय? पण सत्वगुणाच्या ठिकाणी सुद्धा मी सुखी झालो ही बद्धताच निर्माण होते। सुखसंगेन बध्नाती, त्याच्यात सुद्धा बंधत्व प्राप्तच होतं। आता हे जसं काही त्रिगुणाचं बांधून टाकायचं आहे त्याप्रमाणे ह्या त्रिगुणानं आम्हाला गुंतवण्याकरता काय केलं तर विधिनिषेध पुढं ठेवला। योग्य वागता का ठीक आहे, अयोग्य वागता का पकडा यांना, असं करत करत गुंतवलं गेलं। जया जळा आतवता तरंगू फेणू फेडिता, विधिनिषेधाची कथा वदे परिसे कवणू। आता जे काही पाणी स्वच्छ झालं त्याच्यात तरंग नाही, म्हणजे फेस नाही किंवा लाट नाही, सगळं संपून गेल्यावर मग विधिनिषेध काय? म्हणजे ज्याच्या ठिकाणी संपूर्ण मायेला सोडून परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालं त्याच्या ठिकाणी काहीच राहिलं नाही। जसं ते सांगतात शुक की निस्त्रैगुण्यो को विधी को निषेधा। आता मला पथी विचारता, म्हणजे हिंडत असताना काय आहे विधी, काय आहे निषेध, काही राहिलंच नाही, कारण मला कशाचं बंधनच नाही। मग बंधन नसतं त्याला मुक्त म्हणायचं। मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे। तेच आता काय झाले तर विधिनिषेधाच्या पलीकडे गेले। तेची पूर्ण भोगते बोधे काय त्यजावे निषेधे,
आप्त म्हणोनी विधिवादे द्यावे तेथे काय. आता त्यांच्या ठिकाणी पूर्णत्व प्राप्त झाल्यावर ह्याला कोणत्या प्रकारचं काय आहे की बोध द्यायचा आहे की जेणेकरून त्याला विधीबद्दलची चर्चा करायची काही गरज राहिली नाही. या लागी विधी निषेध दोन्ही त्रिगुणेसी समरसोनी गेली तेथे विरोनी ते पद ऐसे ते पदी बैसे. आता याप्रमाणे विधिनिषेध सगळा त्याच्या पुढचा संपला. त्रिगुणही निघून गेले, कारण परमात्मरूपाशी समरस झाल्यानंतर मायेचं काहीच नाही तिथं. माया कधी परमात्मेपासून विन्मुख असेल त्याच्याकडं. आता तिथं काही राहिलं नाही. चराचर ठसा केवी आला एक रसा तेची दृष्टांते सौरसा आणि जेल. आता हे सगळं चराचर दिसतं. सगळं वेगवेगळे स्थावरामध्ये कितीतरी प्रकार आणि जंगमामध्ये किती प्रकार, म्हणजे जे चर आहे तिथेही कितीतरी प्रकार आणि अचर आहे तिथेही कितीतरी प्रकार आहेत. हे कसं काय झालं त्याच्याकरता आता दृष्टांत देणार आहेत. सांडोनी तर्क वितर्को निर्वाळीला मार्ग एको जेथे वक्ता श्री शुको ते सादर पर्येसा. तेव्हा आता कुठला तर्क वितर्क ठेवू नका. तुम्हाला ते सगळं सोडून जो काही मार्ग आहे व्यवस्थित शुद्ध तोच मार्ग तुम्हाला काय आता दाखवला जाईल आणि ते शुक सांगत आहेत. हेमनः कार्ये हुतावगतम हेमम एवेति तद्वत् क्षीरे क्षीरम समरसगतम तोयमेव आंबु मध्ये एवं सर्वसमरसतया त्वं पदम तत्पदार्थे निस्त्रैगुण्ये पति विचरता को विधी को निषेधः. आता त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय गुण राहिले नाही, तो निस्त्रैगुण्य झाला. मग आता तो कुठेही फिरत असेल तर विधी निषेधाचा काही संबंध नाही. मग कसं तर त्याला दृष्टांत दिला की जसं सोने आणि त्याच्यापासून अलंकार बनवले आणि पुन्हा ते अग्नीत टाकले तर परत सोनंच होईल. मग आता ते सोनं झालं कशाचं, सगळ्या अलंकाराचं. अलंकार अग्नीच्या संगतीमध्ये वितळले. मग वितळल्यानंतर ह्याला म्हणलं सोनं. आणि मग जेव्हा अलंकार होते तेव्हा सोनं नव्हतं का, तर तेव्हाही सोनं होतं. सोनं पण कधीच संपलं नाही. तसं तुम्हाला हे भिन्न भिन्न दिसत असलं तरी परमात्म्याचं ऐक्य कुठे गेलं आहे. एक त्याचा जो स्वरूप भाव आहे तो कुठे गेला आहे, तो आहेच. ते एक असूनही भिन्न आहे आणि भिन्न असून एकच आहे. कसा दृष्टांत दिला तर जसं सोन्याचा अलंकार केले आणि अलंकार वितळल्यानंतर सोनं झालं, पण दोन्ही बाजूला सोनंच होतं. अगोदर सोनं होतं, अलंकारात सोनं होतं, वितळल्यावर सोनंच होतं. क्षीरे क्षीरम समरसगतम तोयमेवांबु मध्ये. आता दुसरं काय आहे की अजून एक उदाहरण आहे की गाय कशी असू द्या, ती लाल रंगाची असेल, पांढरी असेल, काळी असेल किंवा चट्टेपट्टे काहीतरी असेल, दूध सगळ्याचं सारखंच राहतं. दूध प्रत्येक गाय कसल्या रंगाची असली तरी दूध जसं त्या ठिकाणी पांढरंच येतं, दुसरं काही नाही. तसंच किती पावसाचे थेंब पडत असले तर सगळ्यातून पाणीच येतं. संख्या मोजता येत नाही पावसाचे धारा किती पडतात त्याच्या, पण किती धारा पडल्या तर पाणीच आहे की दुसरे काही आहे का. एवं सर्व समरसतया. अशा तऱ्हेनं सगळं त्या परमात्म्याशी समरस झाल्यानंतर त्वत्पदम तत्पदार्थे. आता त्वं पदं तत्पद कुठं राहिलं, सगळं एक होऊन बसलं. एवं सर्वभूत व्यक्ती आत्मपदी ऐक्या येती तेची दृढ श्लोकार्थी बोलिले शुक. आता ते सगळं समजून दिलं खरं, पण काय सांगितलं होतं तर अनेक प्रकारचे भूत मात्र म्हणजे ह्या व्यक्ती सगळ्या, आणि त्या एकदा आत्मपदाच्या ठिकाणी ऐक्य पावल्या म्हणजे मग वेगळ्या राहतच नाही.
हेच ह्या श्लोकामध्ये शुक सांगत आहेत. हेम अलंकार ठसा घातलिया हुताशा नामरूप मोडोनी जैसा हेमची हेम. आता हेम अलंकार ठसा म्हणजे सोन्याचे दागिने अनेक ठशाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. घातलिया हुताशा ते जर घातले अग्नीमध्ये, हुतश म्हणजे अग्नी, हुत म्हणजे अग्नी म्हणा, तर त्याच्यात जर घातले तर नामरूप सांडोनी जायचा. आता अलंकाराचं नाव आणि अलंकाराचे जे आकाराचे आहेत, रूप आहेत, ते सगळं सांडून जातं. हेमची हेम, फक्त सोनंच तिथं राहतं. तरी अलंकार रूपे असता काय हरपेली होती हेमता, की अग्निसंगे असता गोचर झाली. आता जेव्हा अलंकार होता तेव्हा तरी सोनेपणा कुठे गेला होता, आणि आता अग्नीच्या संगतीत आल्यावरच आपल्याला हे सोनं कळालं, असं थोडंच आहे का. तरी आटावे हे आटाटी संकल्प सन्निपात उठी एरवी आटिता नाटिता दिठी सोनेची असे. तेव्हा आटावं लागलं, हे आटाआटीच झाली, निष्कारण खटपट झाली. वास्तविक अगोदर नंतर सोनंच आहे, पण हे का करावं लागलं म्हणजे संकल्प झाला म्हणून. संकल्प झाला, अलंकार झाले. सोनंच होतं घरात, पण नुसतं काय ठेवायचं आहे, अलंकार करा म्हणजे घरात गळ्यात किंवा हातात वापरायला येईल, हा संकल्प आहे. आता म्हणजे बाद झालं संकल्पाचं, टाका आटून. सगळं कोणी केलं तर सोनंच राहिलं, पण त्याचे भिन्न भिन्नता आपल्या संकल्पाने केली. तैसे आवेव आकारी आत्मेन परिणित चराचरी ते नामरूपावरी चोरली म्हणती. तेव्हा हे सगळे आकार अवयव हे सगळे आत्माच या ठिकाणी काय केलेलं आहे, चराचरामध्ये झालेलं आहे. पण आपण त्याला काय करतो, हे नामरूप नामरूप म्हणून पाहतो. मग जगत कसं आहे तर नामरूप, हे नामरूप आहे म्हणून तुम्ही पाहत असाल तर मग असं नसल झालं का, ह्या नामरूपानं त्या परमात्म्याला चोरलं आणि स्वतःकडे घेतलं, असं तरी झालं नसल. तैसे हेम अलंकार कृती तैसी भूते अद्वैती एवोनी आत्मस्थिती एक रसे होती. याप्रमाणे जसं आत्ताचं उदाहरण दिलं की अलंकार आणि सोनं हे एकच आहे, तसं हे सगळी भूत मात्र दिसत असली तर सगळं ते अद्वैतच आहे. सगळे काय आहे, आत्मस्थितीला एकरसच आहेत. ना तरी श्वेत कृष्ण गायी दोहोनी क्षीर मेळवितात एके ठाई केले तेथे भेदू नाही वर्णावर्णाचा. आता त्याप्रमाणे श्वेत कृष्ण गायी, श्वेत म्हणजे पांढरी, कृष्ण म्हणजे काळी, अशा ज्या गायीत सगळ्यांची धार काढली आणि एकाच भांड्यात सगळ्यांचं दूध ओतलं, केले तेथे भेदू काही. आता एकत्र केल्यावर कशाचा भेद राहील, दूधच सगळं सारखं दिसल, वर्णावर्णाचा. मग ह्या गाईच्या हे इकडं दिसतंय ते काळ्या गाईचं दूध आणि इकडं दिसतंय ते पांढऱ्या, असं म्हणाल का कोणी त्या पातेल्याकडं पाहून, सगळं एकच आहे. तैसे अद्वितीयेचा गावी वर्णावर्ण पदवी नासोनिया अनुभवी सुखवस्ती वासू. एकंदरीत एकदा का अद्वितीयत्वाच्या ठिकाणी गेलो, एकमेवा अद्वितीयम ब्रह्म असं जे आहे त्या अद्वितीयाच्या गावी गेल्यानंतर वर्ण अवर्ण ह्या सगळ्या पदव्या नासून गेल्या. फक्त काय आहे, सुखाचीच ती जागा आहे असा अनुभव येऊ लागला. जैशा जळबळे सरिता उदधी झालिया आठ ठाकिता ठाकिलिया समरसता होऊनी वसती. आता अनेक नद्या आहेत वेगवेगळ्या नावाच्या, आणि प्रत्येक नदीचं पाणी कसं आहे, काही नद्या अशा आहेत की कधीच आटत नाहीत. काही नद्या उन्हाळ्यात आटतात, पुन्हा पावसाळ्यापासून ज्या चालू होतात ते परत उन्हाळ्यापर्यंत आहेत. ह्या सगळ्या नद्या आपलं आपलं पाणी घेऊन कुठे येतात, समुद्राच्या ठिकाणी.
आणि मग तिथं आल्यावर उदधी आलिया ठाकीती, त्या सगळ्या वाहत वाहत समुद्रापर्यंत येऊन समुद्राची संमिलन होतात. अशा वेळेस समरस झाल्यानंतर मग त्या नदीला वेगळेपणा कुठं आला? एकंदरीत काय आहे की तिथं जसं त्या गोमती नदी आहे द्वारकेला भगवंताच्या मंदिराच्याच पुढं, आणि आपल्यासमोर समुद्राला मिळलेली दिसते, समुद्रात ते मिळालेली. पण घाटावर गेलं की नदीचंच आपण हातपाय धुतो. चूळ भरायला गेलं तर समुद्राचंच पाणी तोंडात येतं. त्या नदीचं पाणी गोडपणा म्हणजे इतकं मागं समुद्राचंच पाणी सरकलं आहे. एकंदरीत काय आहे की ते सांगतात की जेव्हा ओहोटी येते आणि समुद्राचं पाणी मागं सरकतं तेव्हा मग मागून येणाऱ्या नदीचं पाणी गोड लागतं. पण जेव्हा भरती असते तेव्हा ते घाटाच्या कित्येक पायऱ्यावर वर पाणी असतं. अशा वेळेस त्या नदीचं पाणी नदीसारखं न लागता समुद्रासारखं अशी त्यांची समरसता होत असते. त्या आंबुनिधी पारुता ठाकलिया मार्गू नाही सरिता, तैसी पावोनी पूर्ण ऐक्यता उपरमू नाही. एकंदरीत या नदीला जर काही कुठं मध्ये बांध घातला तर मात्र ते पुढे येत नाही, मग तिथंच त्याचं पाणी अडकलं. पण त्या सरीला हिला नदीला सहज वाहता वाहता येता आलं तर समुद्रापर्यंतच येते. ऐसे सर्वही समरसे आत्मपदीच असे, ते त्वंपद तत्पद सौरसे बोलिले निगमी. एकंदरीत सगळं आत्मच आहे, पण जोपर्यंत आपल्याला ते भिन्न दिसतं तोपर्यंत तुम्ही आम्ही जे काही भिन्न आहे त्याला त्वंपद म्हणायचं, आणि तो परमात्मा स्वरूप आहे त्याला तत्पद म्हणलं. त्वम तत्. आता त्याच्याकरता काय आहे? तत्वम असी असं एक महावाक्य झालं. तू आणि ते एकच आहेस. पण हे कधी? तर हे महावाक्याचं जेव्हा बोध होतो मग तू आणि मी म्हणजे ते परमात्मा स्वरूप आणि मी एकच आहे हे कळेल. तोपर्यंत त्वंपद आणि तत्पद तत्पदच राहतं. किंबहुना आपणासी परिच्छिन्न एकदेशी, करता भोगता मानसी सुख दुःख बहु. आता तो जोपर्यंत त्या तत्पदाशी एक झाला नाही तोपर्यंत कसा असेल? तर परिच्छिन्न आहे, म्हणजे तुकडा पडलेला आहे. दुसरं कसा? एकदेशी, सर्व व्यापक नाही, तेवढ्या त्या उपाधीपुरताच तिथंच. आणि मग ते जसं जसं कार्य करतं तसं त्या कार्याचा कर्ता होतो, केल्या कार्यापासून जे प्राप्त झालं त्याचा भोगता होतो. आणि हे सारखं मनात घोकत असतो, मी करता, मी हे केलं, मी भोगता, माझ्या केल्यामुळं मला हे सगळं मिळालं, आणि त्याचं सुख दुःख तो सतत भोगत असतो. नाना विषय चित्ता अखंड वाहे चिंता, विदेही परी सर्वथा देह मी म्हणे. आता जे काही विषय ते विषय प्राप्त होतील कसे? त्याचं चित्ताच्या ठिकाणी सारखं चिंतन चाललेलं असतं. दुसरी गोष्ट काय की लवकर नाही मिळाले तर चिंता वाटते, आणि मिळाले तर कोणी नेईल का काय तरी चिंता वाटते. म्हणून मिळवण्याचं आणि मिळवलेले सांभाळण्याचं हे दोन्ही चिंता अखंड आहे, अखंड त्या ठिकाणी असते. विदेही परी सर्वथा, वास्तविक पाहता कशाची संबंध नाही, देहाचाही तुमचाही संबंध नाही. देह त्याच्या असलेल्या काय पंचमहाभूतानं बनलेला आहे, पंचमहाभूताचाच आहे तो. पण त्या आत्मस्वरूपाचा आणि देहाचा अहंकाराने मेळ घातला आहे. आता अहंकार ह्या पंचभूताच्या देहाला मी माझं म्हणतो, त्याला मी माझं म्हणायला सत्ता कोणाची? आत्मेची. अशा तऱ्हेनं त्या देहाच्या ठिकाणी जर संबंध नसता आला, अहंकाराने जर देहापासून संबंध तोडून मी आत्मा म्हणजे त्याच्या सोहमतीच तो जर बसला असता तर हा विदेहीच होता. पण विदेह विसरला आणि देह मी असं म्हणत फिरत आहे. त्या त्वंपदाचा सोहळा येवोनी पडिला गळा, आणि उत्तम तो वेगळा म्हणती
तत्वातीतू. आता त्याच्यानंतर काय आहे की हा वेगळा झाला. कशामुळं? देह मी म्हटल्यामुळं. आणि मग त्याचं नाव त्वमपद झालं, कारण जे पदं सांगायला लागले त्यात त्या त्वमपदाला आला. त्यानंतर त्याच्यातून त्या नुसतं नाही तर ह्याच्यात जसं सांगितलं की भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ, तसं आता हा त्वमपदात हा उत्तम, हा मध्यम, हा कनिष्ठ असे वेगवेगळे पडले. आणि तो असताना तत्वातीत आहे, पण याची सगळ्या गोष्टी काय आहेत, एक झाल्या, त्याचाच अहंकार धरला आणि त्वमपद हे त्याचं तत्व तयार झालं. जो निर्गुण निस्संगो, निर्मळ निर्व्यंगो, निंदारहित अभंगो, निरुपाधिको. आता परमात्म्याचे सगळे आपल्याला प्रकार सांगायला लागले. परमात्मा कसा आहे तर निर्गुण, म्हणजे त्याच्या ठिकाणी निर्गुण ह्याचा अर्थ आकाररहित, पण निर्गुणचा दुसरा अर्थ काय तर त्रिगुण रहित, असं दोन्ही म्हटलं तर चालतं. आणि निस्संगू म्हणजे तो सर्वव्यापक आहे, पण कोणाशीच संग नाही. किती कोणी त्याच्या ठिकाणी आत्म्याशिवाय दुसरं काही वस्तूच नाही ना कुठं, कारण तो तिथं आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडं भरलेला आहे, पण कशाशीच संबंध नाही. म्हणून निस्संगू, निर्मळ निर्व्यंगू, स्वच्छ तर आहेच आणि कसलंच व्यंग नाही. जे किती एखाद्याला जसं पाहुणे मुलगी बघून आले, घरच्या माणसाला वर्णन करायला लागले, इतकी चांगली की सगळं वर्णन केलं. तिच्या केस, कपाळ, नाक, डोळे, अंगलोट सगळं, इतकं सगळं झाल्यावर पुन्हा म्हणते पण म्हणजे आता काय झालं, म्हणजे सगळं चांगलं आहे पण तिच्या नाकावर कोड फुटले. मग इतकी चांगली म्हणजे आता काय करायचं, ह्याला व्यंग म्हणायचं. कुठं का व्हायना थोडंसं व्यंग आहे. मग हे सगळं सुंदरत्व गेलं की वाया. तसं परमात्म्याजवळ व्यंग काही नाही. सगळं जे आहे ते निर्व्यंगू, निंदारहितो अभंगू. आतापर्यंत कोणी ना कोणी कशासाठी तरी निंदा केलेलीच आहे. आता जे जे काही संत महात्मे होते, या संत महात्म्यांनी काहीच नाही कुणाचं केलं, पण सगळ्याचे निंदा करणारे सगळ्या संत महात्म्यांच्या आसपास होतेच. कोणताच संताचा अवतार असा नाही की त्याला कोणी आजूबाजूला काहीतरी म्हणणारं भेटलंच नाही. मग हे सगळे किती म्हणत असले तरी यांच्या ठिकाणी ती निंदा लागू पडत नव्हती. म्हणून निंदारहितो अभंगू. आता हे निंदारहित आहेत आणि अभंग, अभंग म्हणजे किंचितसुद्धा भंग नाही. निरुपाधिको. आता अशा ह्या निरुपाधिकाच ठिकाणी परमात्म स्वरूप आहे. जो सनातन शुद्ध, संत प्रबोध बुद्ध, शाश्वत सिद्ध सिद्धिरहितो. एक काय आहे सनातन म्हणजे फार पूर्वीपासून, कधीपासून हे सांगता येत नाही. आणि इतका जुना असूनही शुद्ध आहे, एवढा आहे तरी शुद्ध आहे. संत प्रबोध बुद्ध. दुसरी गोष्ट संत याचा अर्थ स्थिर, प्रबोध म्हणजे समजून येणारा, आणि बुद्ध म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी. शाश्वत सिद्ध सिद्धिरहितो. शिवाय शाश्वत आहे म्हणजे अविनाशी आहे, सिद्ध आहे, कधी तो आहे नाही असं कधीच नाही, कायमस्वरूपी आहे असाच आहे, असा असणारा. आणि कोणत्याही सिद्धीनं तो मिळतो असा नाही, म्हणून तो सिद्धिरहित. जो आद्य अव्ययो, अलक्ष अद्वितीयो, अरूप अभिभवो, भावविहीनो. आता एकता काय आहे, अगोदरच झालं सांगून सनातन आहे, तरी पुन्हा आलं हे आद्य आहे, शिवाय अव्यय आहे. अगोदरची जी पदं आपल्याला सांगितली त्यातच अजून आलं अलक्ष. अलक्ष म्हणजे असा काय आहे, दृष्टीचा विषय नाही. जे जे काही दृष्टीचा विषय असतो, मग तिथं काय आहे, दृष्टीची मुद्रा असते. मग त्याच्यात गोचरी चाचरी ह्या सगळ्या दृष्टीमुद्रा आहेत. पण अलक्ष ही जी मुद्रा आहे तिथं काही लक्षच जात नाही असं ते स्वरूप आहे. आणि अद्वितीय, त्याच्यासारखं दुसरं काही नाही.
अरूप अभिभवो, शिवाय काय आहे, रूप कोणत्या रूपाचा आहे? मग जसं आपण काळा गोरा सावळा हे म्हणतो तसलं काही नाही. कसं सांगावं त्याला वर्णन हे सांगता येत नाही. भावविहीनू, आणि ह्याच्या ठिकाणी कुठलाही भाव नाही. भाव कधी निर्माण होतो, ह्याला ज्यांनी धारण केले त्याच्या ठिकाणी भाव जागा होतो. प्रत्यक्ष परमात्मा याला जर स्वतःच्या ठिकाणी भाव असता तर आपल्या ठिकाणी ते बाहेर आलं असतं की. त्याच्या ठिकाणी काही नाही. जो अगम्य वेद वाचे, अगोचर सत्य साचे, ऐसे त्या तत्पदाचे रूप म्हणती. एकंदरीत कळायला कठीण, पण वेदाने सांगायचा प्रयत्न केला आहे तरी तो अगोचरच आहे. अजून सत्य आणि साच म्हणजे सगळ्यात तो खराच तोच आहे असं जे असणारं तत्पद, म्हणजे इतके वेळ तमपद सांगितलं, आता हे सगळी उदाहरणं देत देत तत्पदही सांगितलं. तोच तू आलासी त्वंपदी पाहे त्यासी, तरी तत्पदाची रासी वरीलसी ग. आता जरी स्वतःला त्वंपद म्हणून घेत असतील तरी तू वेगळा नाहीस. जसं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, माझाच अंश आहे. आता तसं इथं सांगितलं की तू तत्पदच आहेस. पण तुला जर वेगळं वाटत असेल तर आम्ही असं म्हणतो की तत्पदाच्या ढिगाऱ्यावर वर आहेस तू. म्हणजे जसं वर काहीतरी मांडावं तसं तू तत्पदावर ठेवलेले एक त्वंपद आहेस. त्या त्वंपदाचा गोळा सांग कोठे झाला वेगळा, चुकोनी व्यापका सकळा याची खाणिके आहे. आता हा त्वंपद वेगळा कुठे? एखाद्याने काय केलं, असं लोणी काढलं होतं मोठं ढीग, आणि उगीच वरच्या बाजूला एक काहीतरी अशी गोल गोटी एक बनवली आणि त्याच्यावर ठेवली, लोणीचीच. आता वरचं काय, गोटी म्हणजे लोणीच, खाली काय लोणीच, पण गोटी म्हणून ते वेगळं दाखवायला लागले. तसं हे तुमचा तमपदाचा गोळा तो वर ठेवला आहे, तो काय लोण्याहून वेगळा आहे का? तेही लोणी हेही लोणी, जसं आहे तसं हे वेगळा नाही. आणि जर तू म्हणत असेल की नाही नाही आमचा त्याचा काही संबंध नाही, तर तुझी खाण कुठली? त्वंपदाची खाण कुठली? जसं तत्पदाला सगळी लक्षणं सांगायची तशी तिथं काय आहे? अनादि प्रवाह योगे तन्मात्र विषय संगे, मनाचे निसंकल्पे वेगळे मानिले. आता कसा वेगळा झाला? तर हा अनादि प्रवाह आहे. ते संसार कधीपासून सुरू झाला सांगता येत नाही, म्हणून संसाराला अनादि म्हणतात. अनादि प्रवाहात हा गुंतला गेला आणि त्या प्रवाहाच्या योगानं तन्मात्र विषय संगे, जे विषय आहेत त्या विषयाच्या ठिकाणी तन्मात्र झाला. म्हणजे मला पाहायचंच आवडतं, मला कानाने ऐकायचंच आवडतं, हे त्यांनी धारण केलं, त्याची संगत आहे. आता जसं भगवद्गीता म्हणते की ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, सतत त्या विषयाचं ध्यान करून तोच संग त्या ठिकाणी लागलेला आहे. मनाचे निसंकल्पे वेगे, आणि मनाचा संकल्प धारण करत हा त्यापासून वेगळा झाला असं वाटतं. आणखीन वेगळा कसा आहे त्याची लक्षणं सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.